हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9, श्लोक 1, भाग 2. निर्वेद वृत्ती. वेद याचे अनेक अर्थ आहेत. भावतरंग, ज्ञानतरंग, प्रकाशतरंग इत्यादी. अष्टावक्र मुनी सांगतात की तुम्ही निर्वेद व्हा, ह्या सर्वाच्या अतीत पलीकडे जा, साक्षी व्हा, प्रज्ञा प्राप्त करा, दिव्य तेज धारण करा. तुमच्या अंतःकरणात अशी एक जागा आहे की तेथे भौतिक वस्तुजगत, भौतिक भावविभाव, भौतिक ज्ञान विज्ञान पोहोचू शकत नाही. तेथे फक्त तुम्ही म्हणजेच तुमची पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र संवेदनाच पोहोचू शकते. तेथे तुम्ही कर्मभाव म्हणजे केलेली न केलेली कर्मे, जीवभाव म्हणजे द्वंद्व घेऊन जाऊ शकत नाही. तेथे पोहोचताच तुमचा जीवभाव क्षीण होतो. तुम्ही ध्यानस्थ, विश्वचैतन्यमय, उदासीन होता. उद याचा अर्थ आहे वर. वरचे सर्वोच्च आसन तर आपल्या अंतःकरणात असते, विश्वाच्या केंद्रापाशी असते. निर्वेद अवस्थेत तुम्ही उदासीन होता. उदासीन म्हणजे ध्यानावस्थेत तुम्ही वरच्या आसनावर आरूढ होता. अंतःकरणात अंशात्म्यात तुमचे मिलन होते. तेथे समाधी प्रसाद मिळाल्यास तुम्ही विश्वकेंद्रामध्ये योगधामी, योगेश्वरमय होता. एका राजाला ध्यान समाधी याबद्दल कुतूहल होते. यास्तव त्याने निवडक दरबारी लोकांसमवेत एका योग्याला सन्मानाने पाचारण करून उपदेशाची याचना केली. त्याप्रमाणे राजमहाली 5व्या मजल्यावर एक योगीराज राजाला उपदेश करू लागले. इतक्यात भूकंप झाला. राजा आणि दरबारी लोक खाली पळत सुटले. 3ऱ्या मजल्यावर येईपर्यंत भूकंप थांबला. तेव्हा पाहतात तर योगीराज काही तेथे दिसले नाहीत. म्हणून सर्वजण 5व्या मजल्यावर गेले. तेथे योगीराज शांतपणे सर्वांची पुढील उपदेशासाठी वाट पाहत होते. राजाने योगीराजांना विचारले की ते का पळाले नाहीत. त्यावर योगीराज म्हणाले की तेही पळाले, परंतु ते आत अंतःकरणात पळाले. कारण बाहेर सर्वत्र भूकंप सुरू होता. आत अंतःकरणात सारे काही शांत होते. भूकंपात देहपतन झाला असता तरी आत्ममिलनामुळे पुढील यात्रा तत्काळ सुकर सुरू झाली असती. याला म्हणतात निर्वेद, उदासीन होणे. त्यागपरायण. निर्वेद झाल्यावर जीवनात त्यागपरायण अवस्था असणे स्वाभाविक आहे. कारण निर्वेद अवस्थेत देह आणि इंद्रिये यांची भौतिक वस्तुजगताची भोगापवर्गता उमजते. आपण यापासून दूर होतो. भौतिक वस्तुजगताची भोगवृत्ती मनालाही स्पर्श करत नाही. देह जीवित राहण्यापुरते जे योगेश्वरांनी प्रसाद रूपाने दिले आहे तेच जास्त असल्याची जाणीव होते. त्यामुळे आपल्याकडून उपलब्ध असलेले वस्तुजगत त्याग करून देहाला जीवित ठेवण्यासाठी पुरविले जाते. त्यात लज्जत, चव, स्वारस्य गम्य नसते. तेथे उपभोग ही भावना नसते. त्यामुळे भोग निर्माण होत नाही. अव्रती. यासाठी अष्टावक्र मुनी अव्रती ही साधना सांगतात. व्रती म्हणजे संकल्प करणे, प्रतिज्ञा करणे, व्रत सोडणे, नियम करणे, बंधन घालून घेणे इत्यादी. सर्वांसमक्ष, ब्राह्मणांसमक्ष, देवासमक्ष शपथ घेणे की मी अमुक करणार नाही किंवा मी तमुक करीनच करीन. अव्रती म्हणजे
अशा प्रकारे कधीही संकल्प न सोडणे, प्रतिज्ञा न करणे, व्रत न घेणे, नियम न करणे, बंधनात न जखडणे, शपथ न घेणे इत्यादी. वास्तवात व्रत करणारा फार पुण्यवान समजला जातो. लोक त्याच्या पाया पडतात, त्याचा मान सन्मान करतात. अष्टावक्रमुनी या सर्वाला विरोध करत आहेत. व्रत करायला लागणे हा अध्यात्माच्या दृष्टीने कमीपणा आहे. तेथे गौणत्व आहे. तेथे अहंकार फुलवावा लागत आहे. याचा अर्थ अजून मनाला ती गोष्ट पटलेली नाही, ती गोष्ट ज्ञानाने जाणलेली नाही, त्या गोष्टीत अजूनही चव शिल्लक आहे, त्या गोष्टीची कुठेतरी लज्जत शिल्लक आहे. यामुळे भीती वाटते की संधी मिळाल्यास मोह होऊन पाय घसरण्याची शक्यता आहे. अशा व्रताला काहीही अर्थ नाही. लोक अशाला मान देतात आणि चौकी पहारा ठेवतात की हा कधी भ्रष्ट तर होत नाही ना. निर्वेद होऊन उदासीन अवस्थेत त्यागपरायणता यावी आणि योगाचरण अव्रतावस्थेत सहजच व्हावी. येथे योगेश्वर मिलन होते. हरिओम.